आमदार निधीतनं या गावासाठी विठ्ठल मंदिरा शेजारी एक छोटेखानी वारकरी भवन म्हणजे बहुउद्देशीय असं सभागृह त्याचं आज ठाणे रायगडचे आमचे संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण चेतन महाराज यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि संपूर्ण या पंचक्रोशी जिथे जिथे गाव तिथे तिथे असा हा समाज मंदिर वारकरी भवन झाला पाहिजे छोटेखानी, जेणेकरून त्या गावाच्या भूमिपुत्रांसाठी तिथल्या संप्रदायासाठी एक छोटे छोटे कार्यक्रम करता आले पाहिजेत, कार्यक्रम शिकता आले पाहिजेत। याच्यासाठी संपूर्ण या पंचक्रोशीत असे समाज मंदिर झाले पाहिजेत आणि त्याचा आम्ही मानस आज इथे या उंबारली गावामध्ये केलेला आहे। मला आशा आहे की नक्कीच या संपूर्ण पंचक्रोशीत छोटे छोटे वारकरी सभागृह होतील अशी आशा आहे। रामकृष्णारी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या मागच्या वर्षीच एका सप्ताहाच्या ठिकाणी आम्ही अनाऊन्स केलेलं आहे की प्रत्येक ग्रामस्थामध्ये प्रत्येक गावाच्या ठिकाणी अशी ही भवनं झाली पाहिजेत। वारकरी संप्रदायच नाही तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये ज्या वेळेला जिथे हे भवनं उभे राहतील त्यावेळेला त्या भवनाचा उपयोग पुढच्या येणाऱ्या पिढीलाही प्राप्त होणार आहे, तसंच राहणाऱ्या पब्लिकलाही ग्रामस्थांनाही तो प्राप्त होणार आहे। तिथे वेगवेगळे प्रकारचे सांप्रदायिक कार्य असतील, धर्माचे कार्य असतील, संस्कृती असतील, वेगवेगळे प्रकारची शिबिरं असतील, त्या शिबिरांचा सर्वांचा तो फलश्रुती त्या सर्व भवनाच्या द्वारे प्राप्त होणार आहे। आपण आता जर पाहिलं पुढे जी डेव्हलपमेंट होते त्या डेव्हलपमेंटमध्ये आपले हे ग्रामस्थांचे तिथे कुठे ते गुरुपडले जाणार आहेत असंही होता कामा नये, कारण पुढे भविष्यामध्ये सर्व ग्रामस्थांना जागाही हवी, वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम तिथे राबवता येतील, वेगवेगळे प्रकारचे गायक कलाकार, पकवाद, मृदुंगमणी, कीर्तनकार हे सर्व तिथे निर्माण होऊ शकतात। हे इतर वेळा असं जर नसेल ते तेवढं होऊ शकत नाही जेवढं ते भवनं असतील तेव्हा उद्दिष्ट ते प्राप्त होऊ शकतात। त्या ठिकाणी व्यवस्थित त्या प्रकारे तिथे ते प्रॅक्टिस केली जाईल। आता आम्ही पाहतो, आम्हाला अनुभव जो येतो की जागा पुरी पडत असते, कुठे कुठे ज्यांना काही क्लासेस घ्यायचे असतात ते तिकडे वेळेवर ते येऊ शकतात, ते क्लासेस घेऊ शकतात। रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये गेलं तर ते गायनाचं असेल, मृदुंगाचं असेल तर आजूबाजूवाल्यांना त्यांचा त्रासाचे निर्माण होऊ शकतो, तर या ठिकाणी तो त्रास निर्माण होणार नाही आणि ते वेगवेगळे त्याकरता प्रॉपर ते निर्माण भवन होऊ शकतं। खूप या ग्रामस्थांना जेवढे उंबारली आणि तसेच आदरणीय आमदार राजेजी मोरे साहेबांना मी त्यांचे आभार मानतो की आपण एवढं मोठं त्यांना सहाय्य केलं, तसंच ग्रामस्थ उंबारलाही मी त्यांचे आभार मानतो की आपण सुरुवातीला या ठिकाणी आरंभ केलेला आहे। आपल्या सर्वांचे ग्रामस्थांचे कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। रामकृष्ण हरी। सर्वांचे लाडके आमदार राजेजी मोरे यांनी एक अशी समाजासाठी संकल्पना जी सोडलेली आहे की प्रत्येक गावात वारकरी भवन किंवा जे असे काम करतील त्या गोष्टी त्यांचे विचाराचा आमचे गजानन दादा भोईर असतील, लालचंद असेल, सर्वही मिळून लगेच फायदा घेऊन आमच्या गावाला जो आमदार साहेबांनी निधी मंजूर करून दिला त्याबद्दल आमचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांचं आभारी। चेतन महाराजांनी एक खंत व्यक्त केली की प्रत्येक गावामध्ये समाज मंदिर किंवा जे लग्न कार्यासाठीच्या गोष्टी अवेलेबल आहेत। आमचं कावल्यांचं गाव, कावल्यांचे गाव म्हणजे कावल्यासारखेच आमची लोक हुशार आहेत, आम्ही ती सगळी आहे का सगळीच व्यवस्था अगोदरच करून ठेवलेली आहे। महाराज आम्ही मुलांसाठी क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंड पण ठेवलेला आहे, आता जी कमतरता होती वारकरी भवनाची ती पण झालेली आहे, लग्नासाठी आमचं भव्य दिव्य मैदान असं आहे। अशीच तुमची आमदार साहेब कृपा गावावर राहू द्या, राहिलेल्या काही समस्या असतील ना त्या पण तुम्ही सोडवा, हीच तुमच्या चरणी विनंती।